मिनी स्कर्ट. लेखक दिलीप कजगावकर. 8 महिने सिंगापूरला राहून राज भारतात परतला. येताना त्याने 2 सुंदर मिनी स्कर्ट्स आणले होते, एक काळा आणि दुसरा निळा. हे 2 मिनी स्कर्ट्स कुणासाठी? नेहाने विचारले. निळा माझ्या राणीसाठी, म्हणजे तुझ्यासाठी, आणि काळा रीनासाठी, राज उत्तरला. मिनी स्कर्ट्स ऐवजी मिडी आणायला हवे होते. नेहाने नाराजी व्यक्त केली. नेहा, अगं रीनाला मिनी स्कर्ट आवडतो आणि तिला छानही दिसेल. रीनाची आवड तुला कशी माहीत? नेहाचा प्रश्न मनातल्या मनात घोळत राहिला. राजचे रीना प्रेम नेहाला फारसे रुचले नव्हते. नाश्ता झाल्यावर नेहा जिमला गेली. परत येताना तिने किराणा, भाज्या आणि फळे आणली. नेहा घरी आल्यावर 2 मिनिटातच दारावरची बेल वाजली. आलेत का जिजाजी? मॉडेलिंग क्षेत्रातील सुंदरी आणि मागच्याच महिन्यात राहायला आलेली नवी शेजारीण विचारत होती. रीना आज खूपच छान दिसत होती. रीनावर काळा मिनी स्कर्ट अतिशय खुलून दिसत होता आणि अचानक नेहाची ट्यूब पेटली. मी जिमला गेले असताना राजने दिलेला दिसतोय रीनाला मिनी स्कर्ट. दोघांनी एवढ्या घनिष्ठ मैत्रीचा अजिबात थांगपत्ता लागू दिला नव्हता. रात्री निवांत येते जिजूंना भेटायला म्हणत रीना ॲड शूटसाठी निघून गेली. नेहा, रीनूला फोन करूयात का? चहा पिता पिता राजने विचारले. रीनाची एकदम रीनू? नेहा मनातल्या मनात संतापली. फोन करायची काहीच गरज नाही. रात्री भेटायला येणार आहे रीनू भेटायला. नेहाचा आवाज वाढला होता. रीनू येणार आहे म्हणतेस? कधी निघाली ती नाशिकहून? राजने विचारले. राज, तू माझी बहीण रीनाबद्दल बोलतोयस? हो, अर्थातच. मग दुसरं कोणी रीना आहे का? राजने आश्चर्याने विचारले. राज, मला वाटले तू आपली नवी शेजारीण मॉडेल रीनाबद्दल बोलतोयस. मॉडेल? म्हणजे रीना खूप सुंदर, आकर्षक असणार. नक्कीच एखाद्या नटीसारखी असणार. तिला भेटायला आवडेल मला. हो हो, नेहा चिडून म्हणाली. नेहा, तुला मिनी स्कर्ट आवडत नाही? मग देऊया का तो मॉडेल रीनाला? नको, माझ्यासाठी आणलास ना, मग मीच वापरते. कशाला नाराज करायचे तुला? मिनी स्कर्ट शेजारीण रीनाला न दिल्याने की नेहाने न वापरण्याने राज नाराज होणार होता हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल, यात शंकाच नाही. दिलीप कजगावकर, पुणे.